नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे. संपूर्णपणे वेगळा अनुभव आज मी इंग्लंडला येऊन घेतलेला आहे. कारण व्हिजिट ब्रिटनचा एक पाहुणा म्हणून मी रविवारचा सामना, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना एन्जॉय करायला एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर आलो होतो. आणि वेगळा अनुभव मिळाला कारण मी बसलो होतो, तो वॉरविकशायरचा स्वीट होता आणि इथे सगळे डिग्निटरीज वगैरे भेटत होते. उजव्या बाजूला मी नेहमी बसत असलेली प्रेस बॉक्स होती आणि ह्या इकडं शांतपणे मॅच बघायला इतकी मजा आली. आणि 83 सिनेमा बनवलेला कबीर खानसुद्धा सोबत होता, बाकी बरेच पाहुणे सोबत होते. धमाल आली. त्यामुळे थोडीशी ती मजा सांगतो, थोडंसं मॅचबद्दल बोलतो. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. सामना बघायला मैदानावर आल्यानंतर पत्रकार म्हणून तुमचं लक्ष संपूर्णपणे ग्राउंडवरती असतं. इकडं म्हणजे थोडं मित्रमैत्रिणींना भेटा, थोडा गप्पा मारा, थोड्या इतर गोष्टी बोला आणि सामन्याचा आनंद घ्या. या सगळ्या गोष्टी करताना मजा आली आहे. त्यातनंही व्हिजिट ब्रिटननी भारतातल्या 10 सर्वोत्तम काम करणाऱ्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीच्या मालकिणींना ह्या जथ्यामध्ये आणलेलं होतं. त्यामुळे त्या महिलांचा उत्साह तर अमाप होता. कारण मैदानावरती येऊन भारत पाकिस्तान सामना बघण्याचा अनुभव त्यांचा पहिला होता. त्यामुळे एक्साइटमेंटमध्ये सगळेजण फोटो काढत होते. त्याची तुम्हाला गंमत सांगतो, पत्रकार म्हणून एकही फोटो काढणं आम्हाला परवानगी नसते. यावेळेला मी पत्रकार म्हणून आलेलो नाही आहे. माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र नाही आहे, म्हणजे बॅज नाही आहे. त्यामुळे सगळ्याला मुभा होती. भरपूर मजा करता आली. आणि सामना चालू होत असताना भारताच्या बॅटिंगची जी बलस्थानं होती त्याचा विचार करूनच हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग घेतली. हा जो निर्णय होता त्याला सुरुवातीला धक्का लागला, कारण पहिल्याच ओव्हरमध्ये शेफाली वर्मा आऊट झाली. ही खेळाडू म्हणजे मला कधी कधी त्रास होतो की वाजला तर ॲटम बॉम्ब, नाही तर नुसतं कानात बोळे घालून बसायचं आणि तो फटाका वाजतच नाही, कारण त्याची वाज जी आहे ती ओली झालेली असते. पहिल्या बॉलला तिने सिक्सर मारली होती आणि नंतर पुढचे 4 बॉल इतकी ती वाईट खेळली की 6व्या बॉलला ती आऊटच झाली. इतकंच नाही तर जेमिमा रॉड्रिक्ससुद्धा लवकर आऊट झाली. 2 विकेट गेलेल्या होत्या, 18 धावा फलकावरती होत्या. आणि त्यावेळेला उपकप्तान स्मृती मानधनाला हरमनप्रीत कौर येऊन मिळाली. दोघी अनुभवी खेळाडू. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी शांतपणे बॅटिंग चालू केली आणि ह्याच्यामध्ये धोका पत्करला नाही. एक पार्टनरशिप विटा रचावी तशी रचली. 10 ओव्हरच्या अखेरीला 65 धावा फक्त झालेल्या होत्या आणि कळत नव्हतं की काय होणार, कारण मोठ्या धावफलकाची तर गरज होती. आणि पाकिस्तानचे खेळाडू बॉलिंगही उत्तम करत होते आणि फिल्डिंगची त्याला छान साथ मिळत होती. 10 ओव्हरनंतर मात्र एकदम त्यांनी गिअर बदलला म्हणजे काय, 13व्या ओव्हरमध्ये डायरेक्ट 23 रन्स चोपून काढल्या. ह्याच्यामध्ये स्मृती मंदानाचा आक्रमणाची भाषाही वेगळी होती. सरळ बॅटनी फटके मारून सुद्धा ती परिणाम साधत होती. स्मृतीने 68 धावा केल्या, 9 बाउंड्रीज आणि 2 सिक्सर मारल्या आणि हरमनप्रीत बरोबर 91 धावांची बहुमूल्य भागीदारी केली. हरमननी 35 का 36 रन्स करून तिला साथ दिली, तरीही धावफलक अपेक्षित फुललेला नव्हता. अशा वेळेला रिचा घोष मैदानात आली. दाणकट खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे. तिने शेवटच्या 2 ओव्हरीत पाकिस्तानी गोलंदाजांवरती जो काय हल्ला चढवला आहे, बाप रे बाप, सळो की पळो करून सोडलं. एका ओव्हरमध्ये मला वाटतं 19व्या ओव्हरमध्ये एकदम 26 का 29 रन्स चोपल्या आणि त्यामुळे भारताला 20 ओव्हरीच्या अखेरीला 170 धावांचा टप्पा पार करता आला. एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं हे पाकिस्तानी खेळाडूंच्या अंगाबाहेरची गोष्ट होती. तरीही त्यांनी सुरुवात चांगली केलेली होती. या चांगल्या सुरुवातीला ब्रेक्स लागले 6 ओव्हर झाल्यानंतर. 6 ओव्हर झाल्यानंतर दीप्ती शर्मा बॉलिंगला आली. तिने पहिल्या 2 ओव्हरीमध्ये 2 विकेट काढल्या आणि त्याच्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी प्रयत्न जरी केला तरी त्यांना अपेक्षित धावगती राखता आली नाही. फातिमा सना जिच्यावरती खूप मोठं भर होता पाकिस्तानी संघाचा, ती लवकर आऊट झाली. मध्येच 2 जण रनआउट झाले आणि या सगळ्या केऑसमध्ये त्यांच्या धावसंख्येला जे काही लागलेले ब्रेक्स होते ते शेवटपर्यंत निघालेले नाही आहेत. भारतीय संघाने एक दणकट विजय मिळवलेला आहे. या विजयामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये
भारतीय संघाच्या बॅटिंगचं कौशल्य लागलं, फिल्डिंगचं आणि बॉलिंगचं कौशल्य लागलं. सुरुवातीच्या काळात काय चुका करायच्या, काय चुका करायच्या नाही ह्याचा अंदाज आला. या सगळ्या दृष्टीने हा जो सामना आहे हा महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आत्ताशी वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. ग्रुपमध्ये तगड्या टीम आहेत. ह्या तगड्या टीममध्ये ऑस्ट्रेलियासारखी टीम आहे, दक्षिण आफ्रिकेसारखी टीम आहे. यांना तोंड देताना पहिल्या मॅचमध्ये केलेल्या चुकांवरती आता व्यवस्थित आपण काम करून पुढच्या सामन्यामध्ये काय चुका करायच्या नाही हे कळणार आहे. या सगळ्याचा जर का विचार केला तर मला वाटतं आत्ताच्या घडीला पहिला सामना काढणी लागलेला आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना मैदानावरती येऊन एक क्रिकेट रसिक म्हणून बघण्याचा जो काय आनंद होता तो मी एन्जॉय केलेला आहे. तुम्ही हा सामना बघितलात का? तुम्ही हा सामना एन्जॉय केलात का? मला नक्की सांगा. स्मृती मंदानाच्या बॅटिंगवर मी बेहद्द खुश झालो. सरळ बॅटनी खेळूनसुद्धा ही मुलगी जो काही परिणाम साधते, षटकार मारताना दातोट खात नाही आणि बॉल सहज मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो, हे सगळं बघणं इतकं मजेचं ठरलेलं आहे. त्याचा आनंद मी घेतला आहे. इथे खूप भटकंती केली आहे, रिसॉर्ट अगदी वेगळ्या पद्धतीने शूट केलं आहे, त्याची बित्तम बातमी मी तुम्हाला देईनच. परंतु आजच्या सामन्याबद्दल काय वाटतंय तुम्ही मला नक्की सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी जाणार आहे मँचेस्टरला. मँचेस्टर ही स्पोर्ट्स सिटी कशी आहे हे बघायला आणि त्याचं वार्तांकन तुमच्यासमोर सादर करायला. बाय बाय.